तर संजय शिरसाट यांच्यावर पुन्हा एकदा आरोप करण्यात आलेले आहेत। संजय शिरसाट यांच्याकडे असणारी 2.5 कोटींची लँड क्रुझर ही दुबईमधून आणण्यात आली आहे। तसंच ही लँड क्रुझर त्यांचे भागीदार असलेल्या एका व्यापाऱ्याच्या नावावर असल्याचा सुद्धा दावा करण्यात आलाय। बघूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्या मागे लागलेल्या आरोपांचं ग्रहण सुटण्याचं नावच घेत नाहीये। कारण मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यावर आरोपांच्या फैरी सुरूच आहेत। आधी हॉटेल खरेदीत घोटाळ्याचा आरोप, त्यानंतर मुलगा सिद्धांत शिरसाटांवर आरोप, MIDC मधील जमीन खरेदी प्रकरणात अनियमितता आणि आता आलिशान गाडीवरूनही संजय शिरसाट यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत। संजय शिरसाट यांची आलिशान लँड क्रुझर गाडी वादाच्या भोवऱ्यात, 2.5 कोटींची लँड क्रुझर गाडी दुबईतून मागवल्याचा आरोप, संजय शिरसाट यांच्या व्यवसायात भागीदारी असलेल्या माणसाच्या नावावर गाडी असल्याचा आरोप, कारवर M असा उल्लेख, M म्हणजे मंत्री, मात्र गाडी प्रत्यक्षात दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर गाडी असल्यास गाडीवर मंत्री कसं लिहू शकता, इम्तियाज जलील यांनी सवाल केलाय। म्हणजे M कोणाला लिहिता येतं जे मंत्री आहे। आता या माणसाच्या नावावर गाडी असेल आणि शिरसाट साहेबांची हे गाडी नसेल तर या माणसावर इमिजिएट FIR रजिस्टर करायला पाहिजे। कारण ते लोकांची दिशाभूल करून आपल्याला मंत्री दाखवून हे गाडीमध्ये फिरत आहे। ही गाडी 2.5 कोटी रुपयाची आहे। ते दुबईहून आणण्यासाठी टॅक्स ऑलमोस्ट 200% लागतं। त्यांच्याकडे 4-5 गाड्या आहेत। सगळ्या गाड्यांचं व्हॅल्युएशन 3 कोटी रुपये बरं का। आता 3 कोटी रुपयाचे 3 कोटी असतात आज, त्या गाड्या 3 कोटीच्याच आहे। एक गाडी दुबईहून आली। आता इम्तियाजीकडे दुसरी माहिती, माझ्याकडे तर एक भोंडवे नावाचा आमचा बजाज नगरचा म्हणजे त्याच्या नावावरती गाडी आहे। भोंडवेची गाडी यांनी का वापरावी? माझ्याकडे जी माहिती भोंडवे, आता त्यांनी एक ग्रुपवतीची गाडी आहे। सगळे म्हणजे काही दिवसांना कुत्र्यांना सुद्धा त्यांच्या त्या गाड्या राहणार आहे। इम्तियाज जलील यांनी केलेल्या आरोपानंतर शिरसाट यांनी जलील यांच्यावर टीका केली आहे। आरोप करणारे जास्त काळ टिकत नाहीत, तसंच त्यांना योग्य वेळी उत्तर देणार असल्याचंही संजय शिरसाट यांनी म्हटलंय। सर, इम्तियाज जलील यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय। मला तो त्या माणसाच्या बद्दल बोलायचं नाही, त्याला मी योग्य ते उत्तर देईन। असे आरोप करणारे जास्त काळ टिकत नसतात। हॉटेल खरेदी प्रकरण असो किंवा MIDC मधील जमीन खरेदी प्रकरण, या संदर्भातले सर्व आरोप इम्तियाज जलील राज्यपालांना देणार आहेत। तसंच जलील यांच्यासोबत अंबादास दानवे देखील शिरसाटांविरोधात आता मैदानात उतरलेत। त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी शिरसाटांना घेरण्याची तयारी सुरू केली आहे। विशाल करोळे, झी 24 तास, संभाजीनगर।